एक लग्न प्रेम कहाणी भाग 28. अंतरा सिद्धार्थविषयी विचार करत परत तिच्या घरी निघालेली होती. सिद्धार्थ का उठून मध्येच गेला, हाच विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू होता. अंतरा या गोष्टीचा विचार करत होती तोपर्यंत तिला एक कॉल येतो. अंतरा कॉल रिसीव्ह करते. हॅलो. समोरची व्यक्ती काहीतरी बोलते. ओके, मी 10 मिनिटात इथे पोहोचते, तुम्ही वेट करा. अंतरा बोलते आणि परत तिथूनच एका हॉटेलमध्ये जाते. तेच सिद्धार्थचे बॉडीगार्ड अंतराचा पाठलाग करतच होते. अंतराचे बोलणे ऐकून सिद्धार्थचा एक बॉडीगार्ड पटकन सिद्धार्थला कॉल करतो. हॅलो सर, मॅडम एका हॉटेलमध्ये जात आहेत आणि अचानक त्यांना कोणाचा तरी कॉल आलेला आहे आणि त्या पटकन न्यू स्टार हॉटेलमध्ये गेलेल्या आहेत. त्या बॉडीगार्डचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा पटकन बोलतो. ओके, मग तुम्हीसुद्धा पटकन तिच्या पाठीमागे जा, मी लगेचच तिथे पोहोचतो. सिद्धार्थ बोलतो आणि कॉल कट करतो. तेच इकडे विकी बोलतो. सिद्धार्थ, काय झालं? कोणाचा कॉल होता? मी अंतराच्या पाठीमागे विकी काही माणसं म्हणजेच आपले बॉडीगार्ड्स लावलेले आहेत आणि ते कायम अंतराचा पाठलाग करत असतात. अंतरा काय करते काय नाही हे सगळं काही ते मला सांगत असतात आणि अंतरा आत्ता एका हॉटेलमध्ये जात आहे आणि मला नक्कीच शंका आहे की ती नक्कीच सुरेश भोसले यांना भेटणार असेल. विकी, मला वाटतं आपण लवकरात लवकर त्या हॉटेलमध्ये गेलं पाहिजे. अंतरा आपल्याला जर तिथे सापडली लवकरच समोर येईल. मला त्या अंतराचे सत्य लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणायचं आहे आणि हीच एक संधी आहे. हो सिद्धार्थ, चालेल, विकी बोलतो. सिद्धार्थ आणि विकी दोघेही हॉटेलच्या दिशेने चालू लागतात. तिकडे अंतरा हॉटेलमध्ये पोहोचते आणि एका पर्सनल रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर रूमचा दरवाजा बंद होतो आणि बाहेर त्याच एका व्यक्तीचे 4 ते 5 बॉडीगार्ड्स नजर ठेवण्यासाठी उभे होते. सिद्धार्थ बॉडीगार्डसुद्धा तिथे आलेले होते, पण त्यांना अंतरा आत काय करत आहे हे मात्र समजत नव्हतं. कारण अंतरा ज्या रूममध्ये गेलेली होती त्या रूमच्या बाहेरच दुसरेच म्हणजे त्या व्यक्तीचे बॉडीगार्ड्स ऑलरेडी उभा होते. त्यामुळे सिद्धार्थचे बॉडीगार्ड तिथं जाऊ शकत नव्हते. तेच लगेचच एक बॉडीगार्ड सिद्धार्थला कॉल करतो. हॅलो, बोला, काय झालं? तुम्ही अंतरावरती लक्ष ठेवत आहात ना? येस सर, आम्ही त्या मॅडमांवरती लक्ष ठेवतच आहोत, पण त्या मॅडम आतमध्ये एका रूममध्ये गेलेल्या आहेत आणि त्या रूममध्ये गेल्या गेल्या त्या रूमचा दरवाजासुद्धा बंद झालेला आहे. त्यामुळे आतमध्ये त्या मॅडम नक्की काय करत आहेत, कोणत्या व्यक्तीला भेटत आहेत हे मात्र आम्हाला समजलं नाही आणि त्या रूमच्या बाहेरसुद्धा कोणी दुसरे बॉडीगार्ड्स नजर ठेवून आहेत, त्यामुळे आम्हाला तिथे जाता येत नाही. ओके, पण तुम्ही तिथून कुठेही जाऊ नका, तुम्ही तिथेच लक्ष ठेवा, मी लवकरच पोहोचेन. सिद्धार्थची गाडी बंद पडते. काय झालं ड्रायव्हर काका? सिद्धार्थ विचारतो. सर, गाडी बंद पडली आहे, 5 मिनिट मी चेक करतो. ड्रायव्हर बोलतो आणि गाडी चेक करू लागतो. काय झाले ड्रायव्हर काका, झाले की नाही? मला खूप गडबड आहे. सर, प्रॉब्लेम झाला आहे, गाडी लवकर दुरुस्त होईल असं नाही वाटत, मेकॅनिकलला बोलवावं लागेल. काय? एवढा टाईम तर माझ्याकडे अजिबात नाही. विकी यार, ही संधी माझ्या हातातून सुटली तर परत ही संधी येईल असं मला लवकर वाटत नाही. आपल्याला लवकरात लवकर त्या न्यू स्टार हॉटेलमध्ये पोहोचलंच पाहिजे. सिद्धार्थ, तू टेन्शन नको घेऊ, मी आपल्यासाठी कॅब मागवलेलीच आहे, आपण लवकरच तिथे पोहोचू, विकी बोलतो. तेच तिकडे अंतरा त्या रूममध्ये गेलेली होती आणि त्या रूममध्ये अवनीचे काका म्हणजेच मिस्टर सुरेश भोसले तिथे होते. तिथे ती सुरेश भोसलेला म्हणजेच अवनीच्या काकांना भेटायला आलेली होती. अंतरा, तुझं हे काय झालेलं आहे? मी तुला तिथे का पाठवले होते? मी तुला काही काम सांगितले होते आणि ते तू काम करतच नाहीस. तू तुझं आणि सिद्धार्थचे नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहेस, पण मी यासाठी तुला तिथे पाठवले नाही. 1 मिनिट मिस्टर भोसले, तुम्ही मला अशा पद्धतीने बोलू शकत नाही. मी काय करायचे आणि काय नाही हे मला माहिती आहे. हे यू अंतरा, तू माझ्याशी बोलत आहेस याचा भान ठेव. मी जर ठरवले ना तर तुझा जीवसुद्धा घेऊ शकतो, हे तुला चांगलंच माहिती आहे आणि जे तू आत्ता आहेस ना ती फक्त माझ्यामुळे आहेस हे विसरू नकोस. मी जे आहे ते तुमच्यामुळे जरी असले ना तरीही तुमचे काम करणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. ओह रिअली? किती दिवस झाले तू मला हेच सांगत आहेस का अंतरा? त्याचे पैसे तू माझ्याकडून घेतलेले आहेस, पण माझे काम तर तू करतच नाहीस. मला लवकरात लवकर त्या पेपर्सवरती अवनीची सही हवी आहे.
मिस्टर भोसले, तुम्ही जे काम सांगितले आहे ना ते तुम्हाला वाटते तितके सोपे नाही बरं का. ती सही घेताना मी किती प्रॉब्लेममध्ये येणार आहे हे तुम्हाला समजत आहे का. जर अवनीने मी ती सही घेताना पेपर्स तपासले तर अवनी त्यावरती सही करेल असं तुम्हाला वाटतं का. हे बघा अंतरा, मला माहिती आहे अवनीने पेपर तपासले तर ती त्यावरती सही करणार नाही, पण अवनी ते पेपर वाचू नये याची काळजी तू घेतली पाहिजेस ना. ते काम कसं करायचं ते तू बघ ना. त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. तू या कामाचे पैसे घेतलेले आहेस, तुला माहिती आहे, आणि आपलं हे डीलसुद्धा झालेलं आहे. आता सिद्धार्थ मिळेल आणि तू मला त्या पेपर्सवरती अवनीची सही करून द्यायची आणि मी तुला कायम पैसेसुद्धा देतो. हो मिस्टर भोसले, तुम्ही मला पैसे देता मला माहिती आहे. मी तुमचे काम लवकरात लवकर करेन. पण मिस्टर सुरेश भोसले, तुम्हाला त्या पेपर्सवरती अवनीची सही का हवी आहे मला समजेल का. आणि जरी मी त्या पेपरवर अवनीची सही घेतली तर सिद्धार्थ आणि जय मला सोडतील का. ते दोघं तुम्हालासुद्धा सोडणार नाहीत. डोंट वरी अंतरा, असं काहीच होणार नाही. एकदा अवनीची सही झाली की मी जयचीसुद्धा पेपर्सवरती सही घेऊ शकतो. अवनीला किडनॅप करून मी त्या पेपर्सवरती जयची सही घेईन आणि अवनीच्या काळजीने जय नक्कीच ही सही करेल. पण त्याआधी अवनीची त्या पेपर्सवरती सही होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर काहीही जयकडे त्याची प्रॉपर्टी नसेल, आणि प्रॉपर्टी नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही. त्याची कंपनी नसेल, त्याच्याकडे पैसा नसेल, मग तो माझं काहीही बिघडू शकत नाही. मिस्टर भोसले, तुम्ही समजत आहात असं काहीच नाही. प्लॅन करताना ना तुम्ही थोडा विचार करून प्लॅन करत जावा. कारण जय आणि सिद्धार्थ दोघेही खूप चांगले मित्र आहेत आणि आता दोघांची खूप जवळीकसुद्धा वाढलेली आहे. जयची परिस्थिती नसेल, त्याच्या हातात सगळेच गेले तर सिद्धार्थ नक्कीच त्याला मदत करेल. अंतरा, मी जो प्लॅन करतो ना तो खूप विचार करून करतो. तुला यातले समजणार नाही. तुला मी यासाठी बोललो की तू सुद्धा सिद्धार्थला जवळ कर. तू सिद्धार्थला जवळ केलेस की सिद्धार्थ तुझा होईल. मग सिद्धार्थ जयची मदत का करेल, कारण तो तुझ्याजवळ असणार आहे. तसं तुम्ही स्मार्ट आहात. खूप विचार केलेला दिसतोय तुम्ही, अंतरा बोलते. हो अंतरा, मी खूप विचार केला आहे आणि आता तू लवकरात लवकर माझे काम कर. हो नक्कीच करेन, अंतरा हसत बोलू लागते. एवढी बेवकूफ अंतरा असेल मला असं अजिबात वाटलं नव्हतं. हिला एवढे माहीत नाही की हिचा सिद्धार्थ हिच्यावर प्रेमच नाही करत, तो फक्त अवनीवरती प्रेम करतो. पण मला याच्याशी काहीच देणं घेणं नाही. एकदा अवनीची सही झाली की अंतराचेसुद्धा काम संपले. मग मी तिलासुद्धा मारून टाकेन. माझं फक्त सही होण्याशी मतलब आहे. हिचं आयुष्य बरबाद झालं तरी मला चालेल. मिस्टर सुरेश भोसले मनातच हसत विचार करू लागतात. तुम्ही चेक तयार केला आहे का, अंतरा बोलते. चेक? कसला चेक? कसला चेक म्हणजे? मला पैशांची गरज आहे. अगं अंतरा, मागच्याच आठवड्यात मी तुला 5 लाखांचा चेक दिला होता. एवढे पैसे तू काय केलेस. हे बघा, मी त्या पैशांचं काय करते हे तुम्ही मला नका विचारू. मला आत्ता पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेत. तुम्हाला तुमचे काम करून हवे आहे ना. मिस्टर सुरेश भोसले यांना त्यांचे काम करून हवे होते, त्यामुळे त्यांचासुद्धा नाईलाज होतो आणि ते सुद्धा 8 लाखांचा चेक अंतराला देतात आणि अंतरा तिथून निघून जाते. ते सिद्धार्थ आणि विकी त्या ठिकाणी पोहोचतात आणि रिसेप्शनमध्ये विचारतात, मिस्टर सुरेश भोसले आणि अंतरा या 2 व्यक्ती इथे आलेल्या होत्या का, आणि ते दोघं कोणत्या रूममध्ये आहेत ते मला समजेल का. सिद्धार्थ रिसेप्शनजवळ जाऊन चौकशी करतो. रिसेप्शनमध्ये जी मुलगी उभी होती ती बोलते, सॉरी सर, या नावाची कोणतीही व्यक्ती इथे आलेली नाही. तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. त्या मुलीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो, व्हॉट, या नावाची व्यक्ती इथे आलेलीच नाही म्हणजे असं कसं होऊ शकतं. तुम्ही परत एकदा नीट चेक करा. सर, मी नीटच चेक केलेलं आहे. खरंच या नावाच्या व्यक्ती इथे आलेल्या नाहीत. तोपर्यंत विकीसुद्धा आत येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात टाकतो. यार विकी, ही सुद्धा संधी आपल्या हातातून गेलेली आहे. अंतरा आणि मिस्टर सुरेश भोसले या हॉटेलमध्येच आलेले नाहीत. पण बॉडीगार्ड मला चुकीची माहिती देतील राहणार नाही. नक्की काय झालेलं आहे मला काही समजत नाही. सिद्धार्थ रागात परत एकदा ऑफिसमध्ये निघून जातो आणि डोक्याला हात लावून त्याच्या चेअरवरती बसतो. सिद्धार्थ, हे घे पाणी पी. विकी सिद्धार्थसमोर पाण्याचा ग्लास देतो आणि बोलतो. सिद्धार्थ थोडे पाणी पितो आणि बोलतो, विकी असं कसं होऊ शकते, मला काही समजत नाही रे. सिद्धार्थ, झालेलं झालं. आपल्याला थोडा उशीर झाला त्यामुळे आपल्या हातून ती संधी गेली. पण मला खात्री आहे अंतरा परत एकदा त्या व्यक्तीला भेटायला जाईल आणि आपल्याकडे परत एकदा ती संधी येईल. त्यामुळे सिद्धार्थ, तू नको जास्त टेन्शन घेऊ.
विकी, टेन्शन कसं घ्यायचं नाही मी. अवनी माझ्यासोबत कसे वागते तुला माहिती आहे ना, आणि अवनीशिवाय मी नाही रे राहू शकत. त्यामुळे मला लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आज संधी मिळाली होती, मला वाटले होते आज सगळं काही ठीक होईल, अंतराचे सत्य मला समजेल, पण नाही. काय विचार करत आहेस? मी तुला बोललो ना सगळं काही ठीक होईल. एक मिनिट. तेच इकडे सिद्धार्थ विकीला मध्येच थांबत बोलतो. काय झालं सिद्धार्थ? विकी, यार एवढं कसं काय मी विसरू शकतो? मला हे त्यावेळी का नाही सुचलं? काय झालं सिद्धार्थ, काय बोलत आहेस तू? अरे विकी, हा विचार खरं तर ना माझ्या डोक्यामध्ये आधीच यायला हवा होता. अंतरा आणि सुरेश भोसले हे दोघेजण खूप चालाक आहेत. त्यांनी नक्कीच वेगळे काहीतरी नाव तिथे दिलेले असणार, कारण कोणी जर चौकशी केली तर कोणाला काहीच डाऊट यायला नको. हे मला यार विकी आधीच समजायला हवे होते. हो सिद्धार्थ, तू बोलत आहे ते सुद्धा अगदी करेक्ट आहे रे. असं सुद्धा होऊ शकतं. त्या दोघांचं वेगळं कोणतरी नाव तिथे हॉटेलमध्ये नक्कीच दिलेलं असणार. ते तिकडे सिद्धार्थ पटकन एका व्यक्तीला कॉल करतो आणि बोलतो, हॅलो, आज हॉटेलमध्ये कोण आलं कोण नाही याचे सगळे CCTV फुटेज मला लवकरात लवकर आजच्या आजच हवे आहेत. आणि मला परत एकदा चुकीची माहिती मिळाली तर तुम्हाला उभंसुद्धा राहता येणार नाही अशी अवस्था होईल, लक्षात ठेवा. सिद्धार्थ रागाने बोलतो आणि कॉल कट करतो. सिद्धार्थ, काय झालं? कोणाचा कॉल होता? कोणाशी इतक्या रागाने तू बोलत होतास? मॅनेजरचा. हॉटेलचा मॅनेजरला CCTV फोटोज पाठवायला सांगितले आहेत. ते CCTV फुटेज मिळाले की नक्कीच आपल्याला समजेल अंतरा काय करत होती ते. हो सिद्धार्थ, आपल्याला यावरून नक्कीच समजेल. पण सिद्धार्थ, तू आता खरंच टेन्शन नको घेऊ, सगळं काही ठीक होईल. मी काय म्हणतोय, तू टेन्शन विसरण्यासाठी बहिणीसोबत बिझनेस ट्रिपसाठी जा ना. त्यामुळे तुला चेंजसुद्धा होईल आणि तुलासुद्धा बरं वाटेल. काय बिझनेस ट्रिप? आणि अवनी माझ्यासोबत बिझनेस ट्रिपसाठी येईल असं तुला वाटतं का? सिद्धार्थ, मी आहे ना, मी बहिणीला समजावेन. डेटसाठी कसं मी बहिणीला समजावत होतो आणि त्या तुझ्यासोबत येत होत्या, तसेच काहीतरी मी यावेळी बहिणीला समजावेन आणि त्यांना तुझ्याबरोबर पाठवेन. फक्त आता तू सुद्धा तयार राहा. मी तुमच्या दोघांचे तिकीट काढतो मनालीचे. अरे पण विकी, बिझनेस ट्रिप तर आपली ठरलेलीच नाही, तिथे मीटिंगसुद्धा होणार नाही, मग हे कसं काय शक्य आहे? आणि अवनी जर माझ्यासोबत तिथे आली तर मला ती खूप सारे प्रश्न विचारणार रे. इथे मीटिंग का नाही झाली, हे असंच का झाले, ते तसंच का झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकणार नाही रे. सिद्धार्थ, डोंट वरी, ती सगळी सेटिंग मी लावेन, ओके. अवनीला सांगू नकोस की ही पर्सनल ट्रिप आहे. पर्सनल ट्रिप आहे जर तू तिला बोललास तर ती येणार नाही. तू बिझनेस ट्रिप आहे असंच सांग तिला. हो सिद्धार्थ, मी सगळे काही करेन, पण तू आता वहिनीसोबत बाहेर फिरून ये. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, तू बाहेर गेला की तुझा मोबाईल बंद कर, कारण अंतराला समजलं नाही पाहिजे की तू आणि वहिनी बाहेर गेलेला आहात. आणि तिला जर हे समजले तर ती तुम्हा दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करेन आणि वहिनींना काहीतरी सांगेन. उगीच वहिनीलासुद्धा वाईट वाटेल. विकी, मी माझा मोबाईल बंद नाही रे करू शकत, कारण अंतराच्या मागे मी जी काही माणसे लावलेली आहेत ती मला वेळेवरती इन्फॉर्मेशन देत असतात. उगीच मी प्रॉब्लेम क्रिएट नाही रे करू शकत. पण डोंट वरी, आमच्या दोघांमध्ये डिस्टर्ब येणार नाही याची मी व्यवस्था करीनच. पण तू खरंच अवनीला समजावशील ना? सिद्धार्थ, मी उद्या वहिनींना सगळं काही सांगेन आणि तुमचे तिकीटही बुक करेन. बाकी तू वहिनींना सध्या काही बोलू नकोस, नाहीतर वहिनींनासुद्धा डाऊट येईल की आपण दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. हो चालेल, सिद्धार्थ बोलतो. तेच इकडे अवनी घरी जाते. तिच्या डोक्यामध्ये अजूनही सिद्धार्थचा विषय सुरू होता. त्यामुळे अवनीला खूप त्रास होत होता. ती तिच्या रूममध्ये जाते आणि एकटीच बडबड करू लागते. हे खरंच अंतरासोबत खूप खुश आहेत. यांना आम्ही दोघे समोर होते याचे भानसुद्धा नव्हते. कसे एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारत होते. कोण गप्पा मारत होते? पाठीमागून अंजली येते आणि बोलते. अवनीला वाटते की अंजलीने सगळे काही बोलणे ऐकले की काय. अवनी, काय झालं? कोण गप्पा मारत होते? काय बडबड करत होतीस तू? अगं अंजू, काही नाही गं, ते ऑफिसमध्ये काम सोडून सगळेजण आज गप्पाच मारत बसतात, मग आज विकी भाऊजी ओरडले, बाकी काही नाही. अच्छा असं होय, बरं तू आवर, बरं चल पटकन जेवायला चल, लेट झालेला आहे, नंतर तू तुझं ऑफिसचं काम करत बस. हो आले, अवनी बोलते आणि अंजलीसोबत बाहेर जेवण करण्यासाठी येते. पण अवनीचे लक्ष अजूनही जेवणाकडे नव्हतेच, ती कुठे बाहेरच विचारामध्ये गुंतलेली होती. अंजली आणि जयचे लक्ष मात्र अवनीकडे होतेच. अवनी नीट जेवत नाही हे त्या दोघांनासुद्धा समजलेलं होतं.
अंजली जयला खुणवून बोलते की तिला विचार तिला नक्की काय झालेलं आहे. अवनी काय झालं आहे? तू नीट जेवत का नाहीस? कसलं टेन्शन आहे का? जय विचारतो. नाही रे दादा, काही टेन्शन वगैरे काही नाही, पण थोडं काम आहे. होईल ग, काम होईल. हो रे दादा, पण आता कामसुद्धा वाढले आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. अवनी तुला वाटत असेल तर थोडी रेस्ट घे, कुठेतरी फिरायला जा आणि नंतर काम कर, म्हणजे तुझासुद्धा थकवा दूर होईल. नाही रे दादा, असं काम सोडून मी नाही कुठे बाहेर जाऊ शकत. कामसुद्धा महत्त्वाचं आहे ना. बरं चालेल, पण अवनी तुला एक सांगायचं होतं. उद्या मी आणि अंजली बाहेर कामानिमित्त एका महिन्यासाठी जात आहोत. काय? एका महिन्यासाठी? अवनी आश्चर्याने बोलते. हो, खरं तर अंजली इथेच राहणार होती तुझ्या सोबतीला, पण अंजलीलासुद्धा माझ्यासोबत यावे लागणार आहे. तू एकटी राहशील ना? दादा नको टेन्शन घेऊ रे, डोंट वरी. तुम्ही दोघेही तुमचं काम करा आणि एकमेकांनासुद्धा टाईम द्या. आणि आता तू अंजूला टाईमसुद्धा देत नाहीस. हो गं, पण तू नीट राहशील ना? आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला लगेच कॉल कर, मी लगेच येईन. हो रे दादा, तू नको टेन्शन घेऊ. अवनी तिचे जेवण संपवते आणि रूममध्ये जाते. झालेल्या घटनेमुळे तिला झोप येत नव्हती, तरीही इकडे करत ती झोपी जाते. सकाळी उठते तर जय आणि अंजली दोघेजण बाहेर जात होते. एका महिन्यासाठी ते दोघेही निघाले होते. दादा दोघेही काळजी घ्या आणि काम सोडून टाईमसुद्धा द्या, अवनी डोळा मारत बोलते. तुझे टोमणे मला समजतात बरं का अवनी, पण मी एकदा परत आले ना मग तुला सांगते काय असतं ते, अंजली हसत बोलते. जय आणि अंजली अवनीचा निरोप घेऊन निघून जातात. अवनीसुद्धा ऑफिसला जाते. अवनी तिच्या केबिनमध्ये बसलेली होती तोपर्यंत विकी आतमध्ये येतो. वहिनी कामात आहात का? एक महत्त्वाचं बोलायचं होतं. नाही भाऊजी, या ना, बोला ना. वहिनी ते काय झालं, तुम्हाला बिझनेस ट्रीपसाठी सिद्धार्थसोबत थोडं बाहेर जावं लागणार आहे. 2-3 दिवसामध्ये बिझनेस ट्रीप आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींची तयारी करा. काय? यांच्यासोबत आणि बिझनेस ट्रीप? नाही भाऊजी, हे शक्य नाही. प्लीज भाऊजी, मी नाही जाऊ शकत. एक काम करा ना, तुम्ही जावा. अवनी पटकन बोलते, कारण तिला सिद्धार्थसोबत जायचं नव्हतं. वहिनी असं नाही होऊ शकत. मला इथेसुद्धा खूप महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे मी नाही येऊ शकत. मला काम नसते तर मीच गेलो असतो. आता सिद्धार्थची पर्सनल सेक्रेटरी तुम्ही आहात ना, त्यामुळे वहिनी तुम्हालाच गेलं पाहिजे. माझं खरंच इथे काम आहे आणि प्लीज तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा किंवा ऑफिसमधल्या स्टाफमधल्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवा, पण मला खरंच जमणार नाही. वहिनी हे सगळं पॉसिबल असतं तर मी खरंच कोणाला तरी पाठवले असते ना. मला माहिती आहे तुमच्या आणि सिद्धार्थचे नाते काय आहे आणि तुमच्यामध्ये आता सध्या तरी खूप काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. मला तुम्हा दोघांना एकत्र खरं तर आणायचंच नव्हतं, पण वहिनी काय करणार, परिस्थितीच तशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला वहिनी सिद्धार्थसोबत जावंच लागेल. प्लीज वहिनी जावा. जर तुम्ही नाही गेला तर सिद्धार्थ माझ्यावरती रागवेल आणि मलासुद्धा जाणं इम्पॉसिबल आहे. हो प्लीज वहिनी, या भावासाठी प्लीज तयार व्हा. प्लीज वहिनी. विकी अवनीला थोडा इमोशनल ब्लॅकमेल करत होता, त्यामुळे अवनी थोडा विचार करते आणि बोलते. ओके चालेल, मी जाईन. थँक्यू वहिनी. वहिनी कधी जायची आहे याचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर पाठवेन. असं बोलून विकी पटकन सिद्धार्थच्या केबिनमध्ये जातो. सिद्धार्थ एक गुड न्यूज आहे, विकी ओरडतच बोलतो. काय झालं, इतकं का ओरडत आहेस आणि कसली गुड न्यूज आहे? अरे सिद्धार्थ, वहिनी तुझ्यासोबत बिझनेस ट्रीपसाठी म्हणजे तुमच्या पर्सनल ट्रीपसाठी यायला तयार झालेल्या आहेत. आता तर नाहीच ना करत? हे बघ नक्की काय ते सांग. प्लीज आता माझी चेष्टा करू नकोस. अरे सिद्धार्थ, खरंच तसं काही नाही रे, मी खरंच बोलत आहे. मी वहिनींना मनवलं आहे आणि त्या तयार झालेल्या आहेत. असं कसं होऊ शकतं? अवनी माझ्यासोबत यायला कशी काय एवढ्या लवकर तयार होऊ शकते? तू काय बोललास विकी, मला सगळं काही खरं सांग. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून विकी सिद्धार्थला अवनी आणि त्या दोघांबद्दल सगळं काही बोलणं सांगतो. अच्छा, म्हणजे अवनी माझ्यासोबत यायला तयारच नव्हती. ती खूप नाही बोलत होती, पण तू खूप फोर्स केलास म्हणून ती तयार झाली. अरे असं काही नाही रे सिद्धार्थ, मी वहिनींना बोललो की मला खूप कामं आहेत, त्यामुळे मला जाता येणार नाही, त्यामुळे त्या तयार झाल्या. पण तुझ्या या सगळ्या गोष्टींचा तू अजिबात विचार करू नको. तू तिकडे जाऊन तुमच्या दोघांचे नाते नीट करण्याचा प्रयत्न कर आणि तुझ्या मनात जे काही असेल ना ते खरं सिद्धार्थ तू वहिनींना सांग. ही संधी आहे असं समज आणि मी तुमच्या दोघांचेही मनालीचे तिकीट उद्याचे बुक केलेले आहे. काय? उद्याचे तिकीट?
हो सिद्धार्थ, चांगल्या कामासाठी उशीर कशाला, आता जाऊन एन्जॉय करा. तसंही तुम्हाला हनीमूनला जाता आले नाही असं समजा. चालेल, पण तू अवनीला सांगितले आहेस का उद्या निघायचे आहे ते? नाही सांगितले, पण मी सांगेन. इकडे सिद्धार्थ खूप खुश होता, कारण त्याला अवनीसोबत 4 ते 5 दिवसासाठी बाहेर जायला भेटत होतं. सिद्धार्थ विकीच्या कानात काहीतरी बोलतो. हो सिद्धार्थ, तू अजिबात काळजी करू नको. या सगळ्याचं प्लॅनिंग योग्यरित्या मी केलेलं आहे, त्यामुळे तुला काहीच करावं लागणार नाही. आता तुझी बिझनेस ट्रिप म्हणजेच हनीमून ट्रिप तू एन्जॉय कर. तेच इकडे अवनी विचार करत होती. विकी भाऊजींना मी बोलले तर आहे की यांच्यासोबत मी बिझनेस ट्रिपसाठी जाईन, पण याबद्दल अंतराला समजले तर अंतरा काय बोलेल? ती परत माझ्याबद्दल चुकीचा विचार करेल. आधीच तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे. आत्ता कुठे ती माझ्याशी नीट बोलत होती. तिने परत एकदा माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. पण आणखीन काही प्रॉब्लेम नको व्हायला. मी बिझनेस ट्रिपसाठी जायला तयार झाले, ही माझी चूक तर नाही ना झाली? मी एक काम करते, मी बिझनेस ट्रिपसाठी अंतरालासुद्धा घेऊन जाते, म्हणजे यामुळे यांना आणि अंतराला एकमेकांच्यासोबत टाईम घालवता येईल. ही छान आयडिया आहे. याबद्दल मी भाऊजींना सांगते. करून विकीच्या केबिनमध्ये जाते. भाऊजी, मला थोडं तुमच्याशी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. तुम्हाला वेळ आहे का? हो वहिनी, बोला ना. भाऊजी, म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार सुरू होता की आम्ही बिझनेस ट्रिपसाठी जाणारच आहोत, तर मग आपण अंतराला सोबत घेऊन गेलो तर, म्हणजे त्यामुळे यांना आणि अंतरालासुद्धा एकमेकांसोबत टाईम घालवता येईल. वहिनी, असं कसं होऊ शकते? ही एक बिझनेस ट्रिप आहे. यामध्ये आपण कोणीही पर्सनल व्यक्तीला घेऊन नाही जाऊ शकत. तिथे मोठमोठे लोक मीटिंगसाठी येणार आहेत. सॉरी वहिनी, पण यावेळी तुमचा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकत, कारण आपण तिला खरंच नाही घेऊन जाऊ शकत. विकीचे बोलणे ऐकून अवनीसुद्धा विचार करते. तुम्ही बोलताय ते सुद्धा करेक्ट आहे. ही बिझनेस ट्रिप आहे, मग आपण अंतराला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. ठीक आहे, चालेल. अवनी नाराज होते आणि एवढे बोलून ती तिच्या केबिनमध्ये निघून जाते. तर इकडे विकी लगेच सिद्धार्थच्या केबिनमध्ये जातो, कारण लगेच माहिती पोचलीच पाहिजे. सिद्धार्थ, बहिणींचे काय करायचे मला अजिबात समजत नाही रे. प्रत्येक वेळी त्या स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यांचा विचार करत असतात. आता काय झालं? सिद्धार्थ विकीकडे बघत त्याला विचारतो. बोलत होत्या की तुम्ही ज्या ट्रिपसाठी जाणार आहात त्या ट्रिपसाठी अंतरालासुद्धा सोबत घेऊन गेलो तर? काय अंतराला? अरे विकी, ही ट्रिप आपल्या कोणत्या उद्देशाने करत आहोत, आणि अवनीने अंतराला घेतले तर आपला प्लॅन सक्सेसफुल होणार नाही रे. सिद्धार्थ, मी बहिणींना समजावलेलं आहे, ही एक बिझनेस ट्रिप आहे, त्यामुळे अंतराला सोबत आपण नाही घेऊन जाऊ शकत. मी सांगितलेले आहे. पण बहिणींच्या विचारांचा ना मला खरंच एक वेळ हेवा वाटतो रे. प्रत्येक वेळी किती त्या अंतराचा त्या विचार करत असतात. तेच इकडे सिद्धार्थला सुद्धा आता खूप राग येत होता. तो तिच्यासोबत थोडा टाईम घालवण्यासाठी काहीतरी प्लॅन करत होता, आणि अवनी मात्र त्या प्लॅनमध्ये काहीतरी अडथळा निर्माण करत होती. सिद्धार्थ रागातच चेअरवरून उठतो आणि भिंतीवर त्याचा हात जोरात आदळतो. तेच इकडे सिद्धार्थाचा हा राग बघून विकी पटकन सिद्धार्थाच्या जवळ येतो आणि बोलतो. सिद्धार्थ, यार प्लीज तू शांत हो, चिडू नकोस. यार विकी, असं कसं चिडू नको? अरे अवनी काय बोलत आहे तिचं तिला तरी समजत आहे का? कितीतरी दिवसातून आम्हा दोघांना एकत्र टाईम मिळणार आहे. पण नाही, अवनी खूप वेगळाच विचार करत आहे. सिद्धार्थ, डोंट वरी. बहिणींना मी अंतराला सोबत घेऊन यायचं जमणार नाही याची मी काळजी घेईन. मी बहिणींनासुद्धा समजावलेलं आहे. तुझ्यासोबत येणार नाही, तू अजिबात जास्त विचार करू नकोस. विकी, मला भीती वाटते. खरंच अवनी अंतराला सोबत घेऊन आली तर? सिद्धार्थ, मी तुला बोललो ना, असं काहीच होणार नाही. डोंट वरी, मी सगळं मॅनेज करेन. तू फक्त आता तुझे काम आवर आणि घरी जा. तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता निघायचं आहे. दुपारी तुमची फ्लाईट आहे. अवनीला माहिती आहे ना उद्या निघायचं आहे ते? हो, मी सांगेन. डोंट वरी. आणि आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. उद्या दोघेही जावा आणि 4 दिवस एन्जॉय करा. बाकी इथलं अजिबात तू टेन्शन घेऊ नको, मी आहे इथे. थँक्यू सो मच विकी. सिद्धार्थ विकीला मिठी मारत बोलतो. तेच संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ झालेली होती. सगळा स्टाफ घरी जात होता. सिद्धार्थसुद्धा घरी जातो. तिकडे अवनीसुद्धा खूप दमलेली होती. तीसुद्धा घरी जाते. ती घरी एकटीच होती, कारण जय आणि अंजली दोघेही दिल्लीला कामानिमित्त गेलेले होते. अवनी घरी जाऊन फ्रेश होते आणि तिच्या रूममध्ये आराम करते.
कारण ती आज खूप दमलेली होती. तोपर्यंत तिला व्हिडिओ कॉल येतो. अवनी मोबाईल चेक करते तर सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल आलेला होता. पण 4 ते 5 वेळा सिद्धार्थ सलग अवनीला व्हिडिओ कॉल करतच होता. शेवटी रागाने अवनी इरिटेट होऊन कॉल रिसीव्ह करते. काय काम आहे तुमचं? तुम्हाला समजत नाही का मला तुमच्याशी बोलायचं नाही ते? आणि आता ऑफिस टाईमसुद्धा संपलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही उद्या मला ऑफिसमध्ये बोलू शकता. अवनी, उद्या आपण मनालीला जाणार आहोत ना, याविषयीच मला बोलायचं होतं. उद्या आपण 10 वाजता जाणार आहोत, त्यामुळे प्लीज लवकर आवर. मला लेट झालेला चालणार नाही. आपली फ्लाईट मिस होता कामा नये. महत्त्वाची मीटिंग आहे. समजलं. गुड. आणखीन एक गोष्ट, तुझ्या घरामध्ये एक व्यक्ती येईल. त्या व्यक्तीजवळ एक बॅग आहे, त्यामध्ये मी तुझ्यासाठी काही ड्रेसेस दिलेले आहेत. तेच तू उद्या घेऊन ये. ड्रेसेस का? आणि तुम्ही का मला देत आहात? आणि मी तिथे काय घालायचे काय नाही हे तुम्ही नका ठरवू. तो निर्णय पूर्णपणे माझा आहे आणि ती चॉईस माझी आहे. अवनी, मी तुझा बॉस आहे, त्यामुळे मी सांगितलेलं आहे ना तेच तू कर. ड्रेसेस घे. एवढं बोलून सिद्धार्थ कॉल कट करतो. शी बाबा, काय मी यांना स्वतःचं खरं करायचं असतं. कधीच हे माझं ऐकून घेत नाहीत. नेहमी मी यांचं ऐकत असते, पण हे कधी माझं ऐकतात का? तेवढ्या दारावरची बेल वाजते. अवनीला समजते की ती व्यक्ती खाली आलेली आहे, म्हणून अवनीसुद्धा काही गडबडीमध्ये खाली जाते. घरातल्या मेडने दरवाजा उघडलेला होता. ती व्यक्ती बॅग घेऊन उभा होती. अवनी त्या व्यक्तीजवळ जाते. मिस अवनी, तुम्हीच आहात ना? हो, मीच आहे. मॅम, सरांनी ही बॅग मला तुम्हाला द्यायला सांगितली होती. ओके, थँक्यू. अवनी एवढं बोलते आणि ती बॅग हातामध्ये घेते आणि तिच्या रूममध्ये पटकन निघून जाते. अवनीला एक्साइटमेंट लागून राहिली होती की सिद्धार्थने तिच्यासाठी कोणते ड्रेस मागवलेले आहेत. ती सिद्धार्थसमोर मला हे आवडत नाही म्हणून दाखवत होती, पण तिलासुद्धा खूप छान वाटत होतं की तिच्यासाठी सिद्धार्थने ड्रेसेस मागवलेले होते. अवनी बॅग ओपन करून बघते तर सगळे काही फंक्शनल ड्रेस होते. खूपच आवडलेले होते. तोपर्यंत परत एकदा सिद्धार्थाचा कॉल येतो. हॅलो, बॅग मिळाली ना? मिळाली. ओके, मग उद्या तीच बॅग घेऊन ये. पण हे ड्रेसेस तुम्ही का मला पाठवलेले आहेत? आपण तिथे मीटिंगसाठी जाणार आहोत आणि मीटिंगसाठी असे फंक्शनल ड्रेस मी कसे काय घालू शकते? अवनीचा आता हा प्रश्न ऐकून सिद्धार्थलासुद्धा काय बोलावे ते समजत नव्हते. सिद्धार्थ थोडा थांबतो आणि बोलतो. अवनी, तिथे मीटिंग थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. पार्टी टाईप मीटिंग असते, त्यामुळे मी तुझ्यासाठी हे ड्रेसेस पाठवले आहेत. त्यामुळे तूच हेच ड्रेसेस घेऊन ये. ओके, चालेल. अवनी एवढं बोलते आणि कॉल कट करते. अवनी परत ते सगळे काही दिलेले ड्रेसेस बघत होती. तोपर्यंत तिला जयचा कॉल येतो. अवनी आनंदाने तो कॉल रिसीव्ह करते. हॅलो दादा. अवनी, कशी आहेस तू? दादा, मी एकदम मस्त आहे. तुम्ही दोघे कसे आहात? आणि तुम्ही वेळेवर पोचला आहात ना? आणि आत्ता कुठे आहात? हो अवनी, आम्ही दोघे वेळेवर पोहोचलो आहोत आणि आम्ही आता हॉटेलवरच आहोत. अजिबात तू काळजी करू नको. तू तुझी काळजी घे. मी माझी काळजी घेते. पण दादा, तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. तिथे अंजू आहे का? तू फोन स्पीकरवर ठेवशील का? हो, ठेवतो ना. जय अंजलीला जवळ बोलावून घेतो आणि फोन स्पीकरवर ठेवतो. काय झालं अवनी, तुला काय बोलायचं आहे? अंजली विचारते. दादा, अंजू, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की उद्या मला यांच्यासोबत मनालीला मीटिंगसाठी जावं लागणार आहे. काय? मनालीला? आणि मीटिंगसाठी एवढ्या लांब? अंजू आणि जय दोघेही एकसोबतच बोलतात. हो, मलासुद्धा ते आजच समजलं. खरं तर मला तिकडे जायचं नव्हतं. मी विकी भाऊजींना यासाठी बोलले होते, पण ते भाऊजींनासुद्धा काम आहे ना, आणि मीसुद्धा यांची पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे मला नाही म्हणतासुद्धा येत नाही. मला जावंच लागणार आहे. अगं अवनी, उलट हे खूप छान झालं. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ही संधी जास्त जणांना भेटत नाही. अशा मीटिंगला गेले की खूप काही शिकायला मिळतं. आणि बाकी सिद्धार्थ तुझ्यासोबत आहेच की, त्यामुळे तुझ्या सेफ्टीची मला अजिबात चिंता नाही. पण तू स्वतःची काळजी घे. हो दादा, तुम्ही दोघेसुद्धा तुमची काळजी घ्या. एवढे बोलून अवनी कॉल कट करते. आडवे पडलेले होते, पण दोघांनाही झोप मात्र येत नव्हती. दोघांनाही उद्या मनालीला गेल्यावर काय घडेल याची मात्र हुरहुर लागलेली होती. एक एक्साइटमेंट दोघांच्याही मनामध्ये होती. बऱ्याच वेळानंतर दोघेही झोपी जातात. दुसऱ्या दिवशी अवनीला खूप उशिराने जाग येते. अवनी घाबरून घड्याळामध्ये बघते तर 8 वाजलेले होते. बापरे, मला उठायला खूपच उशीर झालेला आहे. अवनी घाबरत स्वतःच्या मनाशीच बोलते.
खूपच ओरडतील. तोपर्यंत अवनीला गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू येतो. अवनी गॅलरीत जाते तर गाडीला टेकून सिद्धार्थ उभाच होता. अवनी आत्ताच झोपेतून उठली आहे हे सुद्धा समजले होते. सिद्धार्थ अवनीला कॉल करतो आणि बोलतो, अवनी तू आत्ता उठली आहेस? मी तुला बोललो होतो ना मला वेळ झालेला आवडत नाही. आपल्याला 10पर्यंत एअरपोर्टवर पोहोचायचं आहे. सॉरी 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 सर, मी आत्ताच पटकन आवरते. क्विक फास्ट. सिद्धार्थ एवढं बोलतो आणि फोन कट करतो. तेच इकडे अवनी पटकन रूममध्ये येते आणि तिचं आवरू लागते आणि बॅग घेऊन ती काही मिनिटातच खाली येते. सिद्धार्थ गाडीला टेकून तिची वाट बघतच होता. अवनी आल्याबरोबर सिद्धार्थ काहीच न बोलता त्याच्या सीटवरती जाऊन बसतो. ड्रायव्हर अवनीची बॅग पाठीमागे ठेवतो आणि ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. अवनीसुद्धा सिद्धार्थच्या बाजूला मागच्या सीटवरती बसते. इकडे सिद्धार्थ काहीच न बोलता लॅपटॉपमध्ये काम करत होता. सिद्धार्थ असं गप्प बसलेलं बघून अवनीला वाटते की सिद्धार्थ रागावलेला आहे. अहो खरंच मला उठायला खूप उशीर झाला. आय एम रिअली सॉरी. सिद्धार्थ एवढंच बोलतो. खिडकीच्या बाहेर बघू लागते. दोघेही गप्प होते. बऱ्याच वेळानंतर ड्रायव्हर बोलतो, सर एअरपोर्ट आली आहे. ओके. सिद्धार्थ बोलतो आणि लॅपटॉपमध्ये बॅग घालतो आणि कारमधून खाली उतरतो. अवनीसुद्धा सिद्धार्थच्या मागे मागे उतरते. त्यांच्या मागे मागे जाऊ लागते. सिद्धार्थचे 2 बॉडीगार्ड त्या दोघांच्या बॅगा घेऊन त्यांच्या पाठीमागे येतच होते. फ्लॅटची वेळ झालेली होती. त्यामुळे सगळे चेकिंग वगैरे करून सिद्धार्थ आणि अवनी फ्लॅटमध्ये येतात. अवनीला खरं तर भीती वाटत होती, कारण ती पहिल्यांदाच एवढ्या लांब आणि ते सुद्धा फ्लाईटने जाणार होती. सिद्धार्थ अवनीला तिच्या सीटवरती बसायला सांगतो आणि तो सुद्धा तिच्या साईडला बसतो. अवनी खूपच घाबरल्यामुळे तिचे आता हातपाय थरथरत होते. तेच अवनीची अशी अवस्था सिद्धार्थाला समजत होती. सिद्धार्थ अवनीच्या हातावरती हात ठेवतो आणि तिच्याकडे बघून बोलतो, डोंट वरी, एवढं घाबरण्याची काहीच गरज नाही. काहीही होणार नाही. मी आहे ना. फ्लाईट सुरू झाली की फक्त डोळे बंद कर आणि माझ्या हातावर हात ठेव. तुला काहीही होणार नाही. सिद्धार्थ अवनीला समजावत होता, तिला धीर देत होता. सिद्धार्थच्या साईडच्या सीटवर एक जोडपे होते. बघत होते. त्यांना बघितलेस का तू? बघ ते दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात. त्या मुलीचा नवरा तर तिला किती आधार देत आहे. त्या दोघांना बघून मला आपल्या वेळेची आठवण झाली. एक वयस्कर आजोबा आजींकडे बघत बोलतात. होय, मलासुद्धा असेच वाटले. आपणसुद्धा फर्स्ट टाईम लग्नानंतर फिरायला जात होतो तेव्हा मीसुद्धा अशीच घाबरत होते आणि तुम्हीसुद्धा मला असाच आधार दिला होता. त्या दोघांमध्ये आपला तरुण पण मला दिसत आहे. त्या दोघांकडे बघून असे वाटते की तिचा नवरा तिच्यावरती खूप प्रेम करतोय. असा नवरा भेटायला खरंच खूप नशीब असावं लागतं. आजीसुद्धा हसत बोलतात. त्या आजी उठतात आणि सिद्धार्थ आणि अवनीच्या समोर येत बोलतात, पोरी, तुमचे दोघांचे नवीन लग्न झालेले दिसत आहे. हनीमूनसाठी जात आहात का? त्याच्याकडे अवनी काही बोलणार तोपर्यंत सिद्धार्थ बोलतो, हो आजी, आम्ही हनीमूनसाठी जात आहोत. आमचे 4 महिन्यापूर्वी लग्न झाले आहे, पण तेव्हापासून आम्ही कुठेच गेलो नाही. मी एवढा कामामध्ये बिझी होतो की माझी बायकोसारखी बोलायची, कुठेतरी फिरायला घेऊन जा, कुठेतरी फिरायला घेऊन जा. मला बिझनेसमुळे हिला कुठे फिरायला घेऊन जायला जमतच नव्हते. हनीमूनसुद्धा होईल. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी डोळे मोठे करून सिद्धार्थकडे बघत होती. तिला खूप आश्चर्य वाटत होतं. सिद्धार्थने त्या आजींना दोघे आम्ही नवरा बायको आहोत असं सांगितलेलं होतं. त्याच्याकडे आजी हसत बोलतात, मस्त आयडिया आहे बघ तुझी पोरा. तुम्हा दोघांना बघितले आणि मला आमचे तरुणपण आठवले. आमच्या तरुणपणीसुद्धा आम्ही असंच होतो. मी सुद्धा फर्स्ट टाईम जेव्हा फ्लॅटमध्ये बसले होते तेव्हासुद्धा आमच्या यांनी माझा हात असाच हातामध्ये पकडलेला होता आणि मला हे आधार देत होते. पोरी, नशिबान आहेस बघ तू. तुला इतका प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. आता हनीमून एन्जॉय करा. आजी हसत एवढं बोलतात आणि त्यांच्या सीटवरती जाऊन बसतात. तोपर्यंत इकडे फ्लाईट सुरू होते. अवनी घाबरून सिद्धार्थचा हात हातामध्ये पकडते आणि सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे घट्ट डोळे मिटते. थोड्या वेळाने ती तिचे डोळे उघडते. आता तिची भीती नाहीशी झालेली होती. ती सिद्धार्थकडे बघते तर सिद्धार्थ हसतच तिच्याकडे बघत होता. अवनी घाबरून सिद्धार्थचा हात बाजूला करते. आता ठीक आहेस ना? आता भीती वाटत नाही ना? नाही, मी ठीक आहे. ओके. अवनीसुद्धा मोबाईल बघू लागते. दोघांचा प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे जायला थोडा वेळ लागणारच होता. अवनीला आता एकसारखे मोबाईल बघून कंटाळा आला होता. अवनी तसेच मोबाईल बघत बघत सिद्धार्थच्या खांद्यावरती डोके टेकून झोपी जाते. सिद्धार्थसुद्धा पुस्तक बाजूला ठेवतो आणि अवनीला नीट झोपवतो. सकाळी दोघेही मनालीला पोहोचतात. अवनी उठ, आपण पोहोचलो आहोत.
सिद्धार्थच्या आवाजाने अवनी तिचे डोळे कसे तरी उघडत बोलते. काय, आपण एवढ्यात पोहोचलो? हो, तू झोपली होतीस ना, त्यामुळे तुला काही समजलं नाही. चल आता आपल्याला निघायला हवं. अवनी आणि सिद्धार्थ दोघेही तिथून निघतात. अहो, मला ना खूप भूक लागलेली आहे. आपण प्लीज काहीतरी खाऊया का? हो चालेल, खाऊया, सिद्धार्थ बोलतो आणि अवनीला एका हॉटेलमध्ये घेऊन जातो. दोघेही तिथे नाश्ता करतात. अवनी, आता आपल्याला हॉटेलमध्ये गेलं पाहिजे. आधीच आपल्याला खूप उशीर झालेला आहे. आपल्याला रूमसुद्धा बघितली पाहिजे. अवनी फक्त इतकंच बोलते आणि सिद्धार्थ आणि अवनी दोघेही एका हॉटेलमध्ये जातात. रिसेप्शनमध्ये जाऊन आपल्या रूमची चावी घेऊन येतो. सिद्धार्थ बोलतो. ओके, अवनी बोलते आणि ती तिथेच थांबते. तर सिद्धार्थ रिसेप्शनमध्ये जातो आणि बोलतो. हॅलो सर, मी सिद्धार्थ देशमुख आणि ती तिकडे जी उभी आहे ना, ती माझी वाईफ आहे, अवनी देशमुख. आमचे थोडे ना भांडण झालेले आहे, त्यामुळे तिला माझ्यासोबत राहायचं नाही. तिला सेपरेट रूममध्ये राहायचं आहे. पण मला ना तिच्यासोबतच राहायचं आहे आणि त्यामुळे ती तुम्हाला दुसरी रूम बघा म्हणून फोर्स करेल. पण तुम्ही प्लीज तिला एवढं सांगाल का की इथे फक्त एकच रूम अवेलेबल आहे, त्यामुळे नाईलाजाने का होईना आम्ही दोघं एकत्र राहू शकू ना. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून पुढची व्यक्ती हसते आणि बोलते. ओके सर. बराच वेळ सिद्धार्थ आणि समोरची व्यक्ती एकमेकांशी बोलत होते. त्याच्याकडे अवनी बोलते. हे अजून का आले नाहीत? एवढा वेळ लागतो का रूमची चावी घेण्यासाठी? अवनी सिद्धार्थकडे बघतच मनामध्ये विचार करत होती. तेच अवनीसुद्धा सिद्धार्थच्या जवळ जाते. अहो, चावी घ्यायला एवढा वेळ लागतो का? किती उशीर झाले मी तुमची तिकडे वाट बघत आहे. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ नाराज होऊन बोलतो. अगं अवनी, एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. इथे एकच रूम अवेलेबल आहे, त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. काय, एकच रूम? असं कसं शक्य आहे? तुम्ही प्लीज एकदा चेक करा ना. सॉरी मॅम, मी 2 ते 3 वेळा चेक केले आहे. हे सरसुद्धा मला फोर्स करत होते परत एकदा चेक करा म्हणून. पण मी खरंच खूप वेळा चेक केलेले आहे आणि आमच्याकडे एकच रूम अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्हाला 1 आठवड्यासाठी तर एकाच रूममध्ये राहावं लागेल. 1 आठवड्यानंतर एक रूम खाली होईल, नंतर तुम्ही सेपरेट राहू शकता. त्या मुलीचे बोलणे ऐकून अवनी सिद्धार्थकडे बघून बोलते. अहो, आपण एका रूममध्ये कसं राहू शकतो? हे कसं काय शक्य आहे? आपण दुसरे हॉटेल नाही का बघू शकत? अवनीचे बोलणे ऐकून तेच तिथे बाजूला असलेली मुलगी विचार करू लागते. सिद्धार्थ आणि अवनीचे बोलणे ऐकून रिसेप्शनमध्ये जी व्यक्ती उभी होती तिचे मात्र एक्सप्रेशन बदलत चाललेले होते. तिला वाटत होते की हे दोघेजण नवरा बायको आहेत, मग यांना सेपरेट राहायची का गरज आहे? एकत्र राहण्यामध्ये यांना काय प्रॉब्लेम आहे? त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सिद्धार्थलासुद्धा समजलेले होते. त्यामुळे सिद्धार्थ मुद्दाम बोलतो. माय डिअर, आपण नवरा बायको आहोत ना, मग एकत्र राहायला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे कपल्स हॉटेल आहे आणि इथे 2 रूमसुद्धा अवेलेबल नाहीत. एकत्र राहूया ना. सिद्धार्थ अवनीचा हात हातामध्ये घेतो आणि तिथून निघून जातो. सिद्धार्थ आणि अवनी तिथून थोडे लांब जातात. तोपर्यंत अवनी सिद्धार्थला थांबवत बोलते. अहो, हे काय चाललेलं आहे मला समजेल का? आपण जेव्हा फ्लॅटमध्ये होतो तेव्हासुद्धा तुम्ही त्या आजींना बोलला होता की आपण दोघेजण नवरा बायको आहोत आणि इथे सुद्धा तुम्ही तेच बोलत आहात की आपण दोघेजण नवरा बायको आहोत. अवनी, मग मी काही चुकीचं बोललो का? आपण खरोखर नवरा बायको आहोतच ना. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी विचारामध्ये पडते की खरंच आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत. आणि परत विचार करून बोलते. अहो, पण आपण एकत्र नाही राहू शकत. हे चुकीचं आहे. प्लीज तुम्ही दुसरीकडे रूम बघा. हे बघा अवनी, मी सगळीकडे विचारपूस केलेली आहे. कुठेच रूम अवेलेबल नाहीत. इथे 2 रूम अवेलेबल आहेत असे मला समजले होते, म्हणून तर मी तुला इथे घेऊन आलेलो होतो. पण इथे आल्यावर समजले की एकच रूम अवेलेबल आहे आणि या नवीन शहरात आपण दुसरीकडे कुठे राहायलासुद्धा जाऊ शकत नाही. आपल्याला राहायला जागा तरी नीटनेटकी मिळाली पाहिजे ना. प्लीज थोडेसे तू ॲडजस्ट कर. आता मात्र अवनीकडे सुद्धा नाईलाज होता, त्यामुळे अवनीसुद्धा नाईलाजाने का होईना सिद्धार्थसोबत एकाच रूममध्ये राहायला तयार होते. सिद्धार्थ आणि अवनी दोघेही नाईलाजाने त्या रूममध्ये जातात. सिद्धार्थ रूमचा दरवाजा उघडतो तर अवनी आश्चर्यचकित होते. सिद्धार्थ आश्चर्यचकित होणार नाही, कारण आपला सिद्धार्थच हा प्लॅन होता. अवनी समोर बघते तर बेडवर पूर्ण फुलांच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या. सगळीकडे कॅन्डल्स लावलेले होते. लाईट्स बंद होते. फर्स्ट नाईटला जशी रूम सजवली जाते तशीच आज रूम सजवलेली होती. अहो, मला वाटते आपण चुकीच्या रूममध्ये आलेलो आहोत. आपण ना दुसऱ्या रूममध्ये जाऊया. नाही अवनी, आपण बरोबर त्याच रूममध्ये आलेलो आहोत. अगं, हाच तर प्लॅन होता. मग दुसऱ्या रूममध्ये जाऊन काय उपयोग? आता मात्र सिद्धार्थ बोलता बोलता थांबतो. ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघते आणि बोलते.
काय? कसला प्लॅन? अगं म्हणजे अवनी मी तुला बोललो ना हे हॉटेल फक्त कपलसाठी आहे, त्यामुळे आपण कोणत्याही रूममध्ये गेलो तर प्रत्येक रूममध्ये अशीच सजावट केली असणार आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक कपलसाठी ही सजावट केली असते. हाच तर हॉटेलवाल्यांचा एक प्लॅन आहे. ते सुद्धा आहे. बरं ठीक आहे, मी चेंज करून येते. हो चालेल, पण अवनी ऐक ना, मी तुला जो ड्रेस दिलेला आहे ना त्यातलाच एक ड्रेस नक्कीच घाल. ओके होती. तेवढ्या तिच्या लक्षात येते की ती तिचा ड्रेस बाथरूममध्ये घेऊन यायचीच विसरलेली होती. तिकडे सिद्धार्थला विकीचा कॉल येतो. सिद्धार्थ विकीसोबत कॉलवरती बोलत बाहेर निघून जातो. हॅलो सिद्धार्थ, सगळं काही ठीक आहे ना? आणि तू सांगितल्याप्रमाणे सजावट आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही यार विकी, सगळं काही ठीक आहे, पण अवनी मला खूप प्रश्न विचारत असते रे. काय उत्तर द्यावे ना हेच मला समजत नाही. सिद्धार्थ यार, मी सगळं मॅनेज आता केलेलं आहे. तू फक्त आता वहिनींना काय उत्तर द्यायचं ते बघ ना. आणि कसला प्लीज प्रॉब्लेम करू नकोस रे. अरे विकी, मगाशी प्रॉब्लेम होतच होता. मी मगाशी बोलता बोलता आपल्या प्लॅनबद्दल सगळं काही सांगणार होतो. यार सिद्धार्थ, असा कसा तू आहेस? सिद्धार्थ यार, तू प्लीज बहिणींच्या नादात सगळं काही प्लॅन सांगू नकोस. मी तुमच्या दोघांसाठी जे काही करत आहे ना त्यावर प्लीज पाणी फेकू नकोस. प्लीज बोलताना भान ठेवून बोलत जा. हो रे विकी, आता मी काळजी घेईन. अवनीला टेन्शन आले होते. ते तिकडे बाहेर कसे जाणार हे तिला समजत नव्हते. यांचा आवाज येत नाही, हे बाहेर गेले असतील का? मी काम करते, टॉवेल गुंडाळून बाहेर जाते आणि ड्रेस घेऊन लगेचच आतमध्ये येते. हे सुद्धा रूममध्ये नाहीत वाटतं. शॉवर घेते आणि टॉवेल गुंडाळून बाहेर येते आणि तशीच रूममध्ये येते. सिद्धार्थसुद्धा रूममध्ये येत होता. सिद्धार्थ रूममध्ये येतो, त्याचे लक्ष अवनीकडे जाते आणि सिद्धार्थ अवनीकडे बघतच राहतो. आत्ताच अंघोळ करून आल्यामुळे तिचे सौंदर्य खूपच खुलून येत होते. तिचे ते ओले मोकळे केस, तिने शॉवर घेतल्यामुळे तिचे अंग भिजलेले होतं आणि टॉवेल गुंडाळलेला होता. फक्त तो तिच्या गळ्याच्या थोड्या खाली आणि कमरेच्या थोडा खाली होता. सिद्धार्थला बघून अवनी स्वतःच्या हाताने स्वतःचे अंग जेवढे झाकता येईल तेवढे झाकण्याचा प्रयत्न करत होती. ते तिकडे अवनीला बघून सिद्धार्थची पावले आपोआपच अवनीकडे वळत होती. सिद्धार्थ हळूहळू अवनीच्या दिशेने जात होता. सिद्धार्थला असे स्वतःच्या जवळ येताना बघून अवनीसुद्धा हळूहळू पाठीमागे जात होती. अहो तुम्ही माझ्याकडे काय येताय? काय झालं? अवनी घाबरून बोलत होती. पण सिद्धार्थचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतेच. तो काहीच बोलत नव्हता. तो एकटक अवनीच्या डोळ्यांमध्ये बघत होता आणि अवनीच्या दिशेने चालत येत होता. अवनी शेवटी मागे भिंतीजवळ येते, त्यामुळे तिला कुठेही पाठीमागे जाता येत नव्हते. सिद्धार्थ अवनीच्या खूपच जवळ येतो होती, पण सिद्धार्थ त्याचे दोन्ही हात भिंतीवर ठेवतो, त्यामुळे अवनीला आता कुठेही जाता येत नव्हते. तिच्याकडे आता तिथेच उभे राहण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता. अवनी, तू असं टॉवेल गुंडाळून माझ्यासमोर येऊन खूप मोठी चूक केलेली आहेस. सिद्धार्थ हळूच अवनीच्या कानामध्ये बोलतो. अहो मी ते फक्त ड्रेस घ्यायला आले होते, प्लीज मला चेंज करू दे. अवनी, तू आधीच या गोष्टीचा विचार करायला हवा होतास. आता तुझी सुटका होईल असं मला नाही वाटत. सिद्धार्थ पटकन अवनीच्या ओठांवरती ओठ टेकवतो. अवनीसुद्धा सिद्धार्थला साथ देत होती. दोघेही किस करण्यामध्ये गुंतलेले होते. सिद्धार्थ तिच्या ओठांवरती किस करत करत तिच्या मानेवर गळ्यावर किस करू लागतो. सिद्धार्थचा हा स्पर्श अवनीला हवा हवासा वाटत होता. त्याच्या प्रत्येक किसमध्ये ती आणखीनच उत्तेजित होत होती. ती फक्त सिद्धार्थला पकडून उभी होती. सिद्धार्थ अवनीला उचलतो आणि बेडवरती झोपवतो आणि परत एकदा तिच्या उघड्या अंगावरती किस करू लागतो. सिद्धार्थचा हात तिच्या टॉवेलमध्ये जातो आणि तो तिच्या शरीरावरच्या प्रत्येक भागाला स्पर्श करत होता. अवनी हात आपोआप तिच्या केसांमध्ये फिरत चाललेले होते. सिद्धार्थ अवनीचा टॉवेल काढणार तोपर्यंत त्याला कॉल येतो. आता कोणाला कॉल करायचा होता? प्रत्येक वेळी नको त्यावेळी कॉल करायची माणसांना सवयच लागलेली आहे. सुखाने जगूनसुद्धा देत नाही. सिद्धार्थ मनातच विचार करत होता. सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून अवनी हसत होती. तिला सिद्धार्थच्या मनात काय सुरू आहे हे समजलेलं होतं. तू का आता हसत आहेस? अजून आपल्याजवळ रात्र बाकी आहे, विसरू नकोस. आणि माझ्यावर हसायच्या आधी तू विचार करायला हवा होतास. सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थ जे काही बोलत होता त्यामुळे अवनी पटकन हसायची थांबते. आता ती मात्र पूर्णपणे घाबरलेली होती, कारण रात्री सिद्धार्थ काय करेल याची तिला थोडी कल्पना आलेलीच होती. सिद्धार्थ अवनीपासून दूर होतो आणि मोबाईल बघतो. कॉल विकीचा होता. सिद्धार्थ बाहेर जातो आणि कॉल रिसीव्ह करतो.
हॅलो, बोल, काय काम होते? तू मला यावेळी का कॉल केलेला होतास? जर तुझं महत्त्वाचं काही काम नसेल ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही. अरे अरे सिद्धार्थ, फक्त सगळं काही ठीक आहे की नाही हे विचारण्यासाठी मी तुला कॉल केला होता. तू का मला एवढं चिडत आहेस? काय? म्हणजे तुला फक्त एवढंच विचारायचे होते म्हणून तू आम्हाला डिस्टर्ब केलंस? तुला माहिती आहे का तू किती चुकीच्या वेळेत कॉल केलेला आहेस? विकी विचारतो. विकी, तू आहेस ना म्हणून वाचलास. तुझ्या जागी दुसरी एखादी व्यक्ती असती तर त्याचा जॉबच गेला असता. पण तुझे नशीब चांगले रे, तुझा जॉब परमनंट आहे. काय झालं आहे सिद्धार्थ? तू एवढा का चिडत आहेस? आणि मी डिस्टर्ब केले म्हणजे? तू काही वेगळं करत होतास का? अच्छा, म्हणजे तू हनीमून एन्जॉय करत आहेस का? मला आत्ता समजलं. सॉरी सॉरी यार सिद्धार्थ, मला खरंच माहिती नव्हते. मी असंच तुला कॉल केला होता. ठीक आहे, पण परत कॉल करताना विचार कर. आणि हे असलं विचारायचं असेल तर अजिबात कॉल करू नकोस. ओके, नाही करत बाबा. एन्जॉय युअर हनीमून. विकी हसत बोलतो आणि कॉल कट करतो. चला गाईज, आजचा हा मोठा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. गाईज, तुम्हाला वाटलं होतं का आपले अवनी आणि सिद्धार्थ डायरेक्ट हनीमूनला असे कुठेतरी बाहेर जातील? तुमच्यासाठी एखादं गोड सरप्राईज द्यावं म्हणून हा स्पेशल पार्ट तुमच्यासाठी. पण पुढचे 2 स्पेशल पार्टसुद्धा तुमच्यासाठी असणार आहेत बरं का, ज्यामध्ये फक्त अवनी आणि सिद्धार्थच तुम्हाला बघायला मिळतील. त्यांचं प्रेम बघायला तुम्हाला भेटेल. मग आवडेल का तुम्हाला वाचायला? त्यामुळे भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि प्लीज गाईज, नेक्स्ट पार्ट कधी हे नका विचारू. तुम्हाला माहिती आहे ना मी डेली पार्ट्स टाकत असते, त्यामुळे उद्या पार्ट येणारच आहे. त्यामुळे प्लीज वेगळी काहीतरी कमेंट्स करा. आपल्या स्टोरीबद्दल काहीतरी सांगा. तुम्हाला जर काही सजेशन वगैरे असतील तर ते सुद्धा मला द्या. तुमचे सजेशन, तुम्हाला आणखीन काय नवीन बघायला ऐकायला आवडेल ते सुद्धा मला सांगा, जेणेकरून मी ते सगळे काही पॉईंट्स त्यामध्ये ॲड करू शकेन. कारण तुम्हाला जसं आवडतं तसंच तुम्हाला दाखवायला सुद्धा मला आवडेल ना. त्यामुळे प्लीज तुम्ही सजेशन देत राहा. आणि प्लीज गाईज, नका नेक्स्ट पार्ट कधी येणार विचारू. तुम्हाला माहिती आहे मी नक्की डेली पार्ट्स अपलोड करत असते. त्यामुळे उद्या संध्याकाळी 7पर्यंत पार्ट येईल. डोंट वरी गाईज. त्यामुळे कमेंट्स करत राहा. बाय, टेक केअर.